तर मी आज हेअर ऑइल बनवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे इथं आणि इथं हे जास्वंदीचे पानं आहे. तर माझ्याकडे छोटे छोटेच होते. तुम्ही जर फुलं जर असतील तर ते बेटर आहे, म्हणजे जास्वंदीच्या पानांपेक्षा पण माझ्याकडे फुलं नव्हते, मग हे पानं मी घेतलेले आहे. इथं हे रोजमेरी घेतलेले आहे. हे सगळं सामान मी अंदाजे घेतलेलं आहे. कढीपत्ता, जास्वंदीची पानं, रोजमेरी घेतलेली आहे आणि अगदी थोडेसेच मेथीदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. आणि इथं हे गुलाबाच्या पाकळ्या सुकवून घेतलेल्या आहे. हे जटामासी घेतलेलं आहे. याचं पावडर पण भेटतं, पण माझ्याकडे अख्खी होती त्यामुळे मी अख्खी घेतलेली आहे. आणि इथं हे भृंगराजचे पानं घेतलेले आहे. अगदी तुम्हाला काड्या मिळत असतील तर तुम्ही काड्या घेऊ शकता, पण माझ्याकडे हे पानं असल्यामुळं ते मी घेतलेले आहे. आणि इथं हा नागरमोथा घेतलेला आहे आणि आपलं कोकोनट ऑइल जे असतं बघा ते मी इथं घेतलेलं आहे. तर आता आपण कढई ठेवून ते सगळी प्रोसेस पुढं करूया. आता मी इथं कढई ठेवलेली आहे. लोखंडाची कढई आहे ही. त्याच्यामध्ये इथं ऑइल मी ॲड करते. आता ऑइल तुम्ही अंदाजे किती टाकू शकता, कमी जास्त हे घेऊ शकता. मला आता जेवढं पाहिजे मी तेवढं ॲड करते ऑइल. तर बघू शकता तुम्ही एवढं मी ऑइल ॲड केलेलं आहे. अख्खी मोठी वाटीची असते तेवढं भरून हे ऑइल असेल तेवढं मी त्यात ॲड केलेलं आहे. आता आपल्या सगळ्या वस्तू त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. कुठे टाकायचे आहे, बाकीच्या सर्व वस्तू आपण टाकून घेऊ याच्यामध्ये, कारण ते लगेच म्हणजे ऑब्झर्व होऊन जाईल तेलामध्ये, त्यामुळं मग आपण ते जरा थोडं उशिराच टाकूया. छान याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या कोरड्या असल्यामुळे लगेच म्हणजे तेल शोषून घेतात त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही बनवायला. आता 5 मिनटं हे झालेले होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्वंदीची पाने आणि कढीपत्ता हे टाकून घ्यायचं आहे. फक्त टाकताना काळजी घ्यायची, कारण ते ओलं असल्यामुळं अंगावर उडू शकतं तेल. तर तेवढी ती काळजी घ्यायची. थंड झाल्याच्या नंतर आता बघा थंड झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे म्हणजे. आणि तेल करायला मला जवळपास 15 मिनटं लागले. कमी गॅसवर केलेलं आहे मी. छान मोठी चाळणीमधून ते चाळून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे ते बाकीचं जे आहे फक्त थोडंसं तेलच चाळायचं खाली, म्हणजे आपण जे त्याच्यात साहित्य टाकलेलं आहे ते नाही चाळणीवर घ्यायचं, फक्त तेल चाळायचं. तर खूप छान असा कलर आलेला आहे आणि एवढा छान असा वास सुटला होता ना, सुगंध सगळ्या घरामध्ये. अगदी आपण मार्केटमधून आणतो ना तसंच हे तेल तयार होतं आपल्या घरी. तर अशाच पद्धतीनं तुम्ही नक्कीच तेल हे तयार करून बघा आणि खूप फायदा आहे तेलाचा. म्हणजे अजिबात तुमचे केस गळणार नाहीत, केसात कोंडा होणार नाहीत, कारण मी रेग्युलर हेच तेल वापरते. मी थोडं थोडं तयार करून ठेवते आणि नंतर मग असंच वापरत असते. तर नक्कीच तुम्ही घरी करून बघा. आता उन्हाळ्याचं तर एकदम करून ठेवायचं, म्हणजे खूप दिवस ते जाईल. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर एक लाईक नक्की करा.